यानंतर नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। हिंसाचार झाला त्या हंसापुरी भागातला व्हिडिओ आहे आणि यावरून स्थानिक आमदार प्रवीण दटकेंनी पोलिसांवरती गंभीर आरोप केलाय। स्थानिक पोलीस स्टेशनला वारंवार नागरिकांनी सूचना दिली, तोडफोड केली जात असल्याची माहिती दिली होती, मात्र पोलीस वेळेत पोहोचलेच नाहीत असा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान हंसापुरीत गोंधळ सुरू असताना धुडगूस घालणाऱ्या माथेफिरूंना थांबवणारं कोणीही नव्हतं हेही दिसून येतंय। पुढचे आमदार प्रवीण दटके आहेत। आता कशी स्थिती आहे? कारण आता पूर्वपदावर येते, काही ठिकाणी अजूनही संचारबंदी आहे। काल रात्री पण काही करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार होता। खदान म्हणून एक वस्ती आहे हंसापुरी, जो त्याला धोंडबाई चौक म्हणतात। परवाच्या घटनेत जे काही लोक होते त्यांना पकडलं तेव्हा हमरीतुमरीवर आले होते विषय, पण काल खूप अधिक कुमक आहे। SRPF CRPF पोहोचली आहे, त्यामुळे काल रात्री जमाव होण्याचा प्रयत्न होता, पण तो शांततेत आहे। खाकी वर्दीवर सुद्धा हात उचलण्यात आला, असा काही प्रयत्न होताच तसा, कारण त्यांनी महिला DCPंवर पण तसा प्रयत्न केला, महिला ACP मोरे आहेत त्यांच्यावर तसा प्रयत्न केला, महिला ACP मोरेंना लागला आहे, त्यांना म्हणजे मलमपट्टी पण करावी लागली होती। आणि ते जे आज आला आहे की त्या महिला, तो तसा प्रयत्न त्यांचा होताच, कारण त्यातले अनेक लोक हे फडके बांधून डोळे पूर्ण चेहरा झाकून हे सगळे धंदे करण्याला उत्सुक होते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।